नमस्कार. रोकठोक आणि या कार्यक्रमात पुन्हा ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे माजी ॲडव्होकेट जनरल श्रीहरी आणे. श्रीहरी आणे, आपण बोलत होतो ते विदर्भ आणि मराठवाड्याबद्दलच्या तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल. या वक्तव्यांना किंवा या मागणीला राजकारण्यांचं आपण नंतर बोलूया, परंतु टायमिंग काय परफेक्ट साधलंय बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही हे विधान केलं मराठवाड्याचं आणि म्हणजे तुमचा मूळ उद्देश होता विदर्भाचा. तुम्हाला काय मराठवाड्याविषयी बोलायचं नव्हतं. मराठवाड्याचं निमित्त करून तुम्ही पुन्हा एकदा विदर्भाची मागणी रेटर होतात, हे तर आता स्पष्टच आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही बोलल्यानंतर संघाचे अर्धव्यूह मागो वैद्य यांनी महाराष्ट्राचं त्रिभाजन झालं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे ज्यांनी यापूर्वी या विषयावर मत व्यक्त करताना विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होण्याआधी विदर्भाला आपण देऊया अशा स्वरूपाची भूमिका मांडली होती. पण त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं, ते तर मुळात विरोधातच आहेत विदर्भ द्यायच्या, परंतु त्यांनी सांगितलं की हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण स्कीम ऑफ थिंग्सचा भाग आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही विदर्भाबद्दल बोलणं, त्याच वेळा मागो वैद्यांचं असं स्टेटमेंट येणं, हे म्हणजे कसं झालं माहिती आहे का? आउटसाइड द ऑफ बॉल टाकायचा, तुम्ही बरोबर बॅट लावायची आणि तिथे फिल्डर ठेवायचा नाही आणि ती बरोबर चौकार जायचा, हा सगळा घडवून आणलेला बनाव आहे. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खेळी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक उंट म्हणा किंवा घोडा म्हणा असे किंवा प्यादं म्हणा असे महत्त्वाच्या स्थानावर उभ्या राहता. हे असं जर असेल ना डॉक्टर साहेब, तर मी याला विदर्भाचं चांगलं नशीब समजतो की याच्यामुळे का महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं आहे. किंवा महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा आपण, की अशाच टाईपचं फील्ड सेटिंग झालं आणि हे घडलं. वस्तुस्थिती अशी आहे साहेब की मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधी नव्हतोच, पण मी भाजपचाही सदस्य नाही आहे. माझे आजोबा लोकनायक आणे हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी नागपूरची पहिली पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढली आणि काँग्रेसने त्याच्यानंतर विदर्भाला जेव्हा सपोर्ट केलं नाही तेव्हा दुसरी निवडणूक त्यांनी विदर्भवादी म्हणून इंडिपेंडंटली लढून ते पार्लमेंटमध्ये बसले. माझी परंपरा ही भाजपची नव्हे. मी नागपूरमध्ये असल्यामुळे मला भाजपचं स्थान आणि RSS पोझिशन ही समजते. त्यांची पोलरी पकड आपल्याला माहिती आहे. पोलरायझेशन समजतं आणि त्याचं मला इम्पॉर्टन्स समजतो. त्याच्यामुळे मागो वैद्यांनी आज जे म्हटलं त्याचा काय डीप इम्पॅक्ट होऊ शकतो महाराष्ट्रावरच नव्हे तर राजकीय नॅशनल पॉलिटिक्सवर, राजकारणावर, हे मला विदर्भ द्यावा हे विधान गेले 20 वर्ष करून राहिले आहेत. हे आजचं नव्हे. मी बोललो हे निमित्त होऊन ते जरूर बोलले असतील. ते आता काही RSSचे प्रवक्ते नाही आहेत, पण त्यांचं मत महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यांच्या मतामुळे जर RSS म्हणाला आता आम्हाला विदर्भ द्यायला हवा, तर माझे हात छपरायला लागलेत. मी समजेन, मी आभारी राहीन. ह्याच्याबद्दल मला खंत काही नाही आहे. पण हे असं मुद्दाम घडवून आणलं हे वस्तुस्थिती नाही आहे आणि जरा अतिशयोक्तीचं होईल. आपण एक जरतरच्या भाषेत थोडंफार बोलूया. भगवान, असं क्षणभर धरून चला की आजही तुम्ही महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आहात, बरोबर? ओके. आता उद्या बेळगाव संदर्भातली महाराष्ट्राची याचिका सुप्रीम कोर्टात लढवायची आहे. महाराष्ट्राचा ॲडव्होकेट जनरल म्हणून तुम्हाला ती बाजू भक्कम करायची आहे. आणि तुमचं जर असं मत असेल की नाही नाही नाही, हे कसं तुम्ही आत्ता म्हणताय की विदर्भ वेगळा पाहिजे, तो महाराष्ट्र रस्ता कामा नये, तसंच उद्या तुमचं असं जर मत असतं, उद्या जर एखादा तुमच्या जागेवर येणारा माणूस आला ॲडव्होकेट जनरल म्हणून, तो म्हणला की नाही बेळगाव हे महाराष्ट्राचा भाग कधीही नव्हतं, ते बेळगावीच असलं पाहिजे आणि बेळगाव महाराष्ट्रापासून वेगळं केलं तरी चालेल, आणि जर त्याला ती केस लढायची असेल तर काय? मी उत्तर देतो ना तुम्हाला. हे म्हणजे की हे इमॅजिनरी सिच्युएशन कशाला घ्या. मला जेव्हा माझ्या आधीच्या ॲडव्होकेट जनरल मनोहर साहेबांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर मी हे पद घ्यावं म्हणून मला जवळजवळ 3 ते 4 महिने रिक्वेस्ट करण्यात आली होती. मीच नाही म्हणत होतो. एक जे मोठं कारण होतं त्याला, ज्याचा माझा मुख्यमंत्र्यांशी 1-2-3 वेळा त्याच्याबद्दल चर्चा झाली,
ते म्हणजे हे की ह्या पदावर आल्यानंतर विदर्भाच्या विरोधात जर काही कोर्टामध्ये चालू असेल तर मला ते करता येणार नाही. इट विल बिकम इम्पॉसिबल फॉर मी टू मॉरली डिफेंड अ पोझिशन इन विच आय नो द रिझल्ट इज गोइंग टू अफेक्ट विदर्भ. मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं की तुमच्या मते, तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असे किती केसेस असतात ज्याच्यामध्ये असा डायरेक्ट इंटर रिजनल कॉन्फ्लिक्ट असतो. आणि हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की हार्डली 1 किंवा 2% केसेसमध्ये ॲक्च्युअल कॉन्फ्रंटेशन असतं. ते मला म्हणालेत की अशी जर स्थिती आली तर मग तुम्ही नाही म्हणा, तुम्ही ती केस करणार नाही, आपण दुसरी व्यवस्था करू. तेव्हा मला या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं तर कोणी मला म्हणालं बेळगावच्या बाबतचं आर्ग्युमेंट आता तुम्ही महाराष्ट्र करता करा, तर मी नाही म्हणेन, सुप्रीम कोर्टापर्यंत नाही म्हणेन. जर मला सांगण्यात आलं मग आता पद सोडा तर मी आनंदाने सोडेन. पण आय वॉन्ट टू ॲड समथिंग एल्स. म्हणजे तुमचं मत आहे की बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग नाही असं आपलं मत आहे? नाही, असं माझं मुळीच मत नाही. आय एम सेइंग इन केस ऑफ अ कॉन्फ्लिक्ट. बरोबर आहे, पण बेळगाव महाराष्ट्राचा भाग आहे, विदर्भ नाही असं तुम्ही म्हणता? नाही, माझं म्हणणं एक्झॅक्टली फॉर द सेम रिझन. बेळगावला जर महाराष्ट्राबरोबर आणायचं असेल तर का आणू नये? राज्याची मी क्रिटिसाइज शिवसेनेला या मुद्द्यावर करतो की बेळगाव बद्दल जर तुम्ही बेळगाव महाराष्ट्रात आलं तर तुम्हाला चालणार आहे, पण नागपूर महाराष्ट्रात नकोय तुम्हाला? नकोय. हा एवढा दुश्वास महाराष्ट्राचा कशा करता? कारण बेळगावचं कल्याण होणार आहे. आमचं झालं ऑलरेडी, आता आम्हाला मोकळं करा. एक गंमत सांगतो तुम्हाला. तुमचा मुद्दा आहे तुमच्यापर्यंत विकासाची गोदावरी पोचली नाही, तुमच्यापर्यंत विकासाची तापी, तुमच्यापर्यंत विकासाची गंगा पोचली नाही, हाच मुद्दा आहे. बरोबर. याच्या करता म्हणजे घरात डास झाले म्हणून कोणी घर पेटवत नाही, पण घरात डास झाले म्हणून मलेरियाहून मरतही नाहीत लोक, कधीतरी इलाज केला जातो. एक स्टेज आलेली आहे जिथे आम्हाला आशा नाही, आम्हाला अपेक्षा तर केव्हाच संपल्या, पण काही होईल याचं सुताराम किरण दिसत नाही शक्यतेचा. तुम्ही बोलता त्याच्याबद्दल एक दुसरा इतिहासाचं. नागपूरला आता मेट्रो येते, नागपूरला IIM येते, मला सांगा आता विदर्भाला काय मिळत नाही? हे काय येणार नाही का? विदर्भ वेगळा झाला. 61 साली जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळचं दरडोई उत्पन्न घ्या, त्यावेळी दर हजारी किती कॉट उपलब्ध होत्या हॉस्पिटल्समध्ये, किती हॉस्पिटल्स होती सरकारी, किती मेडिकल कॉलेजेस होती, किती कॉलेजेस होती. आपण सगळं, मला मान्य आहे की तुम्ही पायदान जर पायरी काढली तर तुम्ही इतर पुणा मुंबई किंवा औरंगाबादपेक्षा, पुणा मुंबई नाशिकपेक्षा काही भाग तुमचा खाली असेल, परंतु याचा अर्थ तुमच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही असं कसं म्हणणार आपण? आमच्या परिस्थितीचं फरकाचं जे मोजमाप आहे ते चूक आहे असं मी म्हणतो. तुम्ही का विचार करता की किती किलोमीटर रस्ता झाला किंवा किती वीज झाली, या गोष्टी इर्रेलेव्हंट वाटतात मला. लुकिंग टू द रिक्वायरमेंट ऑन विच वी आर इन डेफिसिट. नाशिकराव तिरपुड्यांचा एक थिसिस होता, बॅकलॉगचा थिसिस, जो दांडेकरांनी मांडला, त्याच्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने नाशिकरावांनी मांडला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही फिनॅन्शियल बॅकलॉगच्या टर्म्समध्ये बघूच नका हा प्रश्न. विदर्भाला जर एखाद्या खेड्यामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटरची रिक्वायरमेंट आहे आणि ती पूर्ण नसेल झाली तर त्याचे किती बॅकलॉग निघतात ते बघा. काही प्रमाणात सध्याच्या ताज्या केळकर रिपोर्टने या पद्धतीने विचार केलेला आहे. पण टू कम बॅक टू द पॉइंट, महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये विदर्भ किती बरा झाला हे गणित सांगितलंय कोणी सोडवायला? विदर्भाला काय हवं आहे आणि ते विदर्भाला कसं मिळवावं हे गणित आहे. आमचे लोक का स्वतःचा जीव देतात? मुलीच्या लग्नाकरता तुम्ही कर्ज घेता आणि ते फेडू शकत नाही म्हणून जीव देता, हे सगळं, किंवा प्रेमभंग झाला म्हणून लोक मरतात. आणि साहेब, आत्महत्या विदर्भात जशा होत आहेत तशा त्या मराठवाड्यात होतात ना. याला पाऊस, याला चुकीचं नियोजन, कमी पडणारा पाऊस, चुकीचं नियोजन कारणीभूत आहे. जसा फटका तो इतर भागांना बसलाय तसाच तो विदर्भाला आणि मराठवाड्यालाही बसलाय. म्हणून याच्या करता कोणी वेगळा वाटा नाही मागत. डॉक्टर साहेब, चुकीचं नियोजन हे कारण गोंडस शब्दांमध्ये आपण मांडू शकतो, पण याचा इफेक्ट जो होतो तो माणूस मरण्यामध्ये होतो. चुकीचं नियोजन झालं म्हणून फ्लायओव्हर चुकू शकतो, पण तो पडून जर मरणार असतील लोक तर तुम्हाला त्याला शासन करावं लागतं, बदल आणावा लागतो. हे बदल होत नाही ते दिसतंय. जस्ट टू गिव्ह यू एक्झाम्पल्स,
तुमच्याकडे आता खंडपीठ आलं, सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे येऊन होत्यात ऑलरेडी साहेब, काही नवीन दिलेलं नाहीये. तुमच्याकडे आलेलं आहे. नागपूर हायकोर्ट हे स्वतःचं हायकोर्ट होतं, महाराष्ट्राने दिलेलं नाहीये. आमचं मर्ज झालं बॉम्बे हायकोर्टात. DK देशमुख नावाचे एक अत्यंत कर्तबगार आणि इंटेलिजंट जज होते. त्यांनी बॉम्बे हायकोर्टच्या सेस्क्विंटिनियल सेलिब्रेशन मध्ये जाहीर सभेत नागपूरमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियासमोर भाषण देताना म्हटलं की मुंबईच्या मध्ये जाऊन नागपूर हायकोर्टाने काय मिळवलं ते आम्हाला सांगा. आमची प्रगल्भता, लॉचे पब्लिकेशन्स, एंटायर लीगल स्ट्रक्चर जे नागपूरचं होतं त्याच्या भरोशावर आजही नागपूरचा वकील आला म्हटलं की समोरचा इथला वकील 2 मिनिटं चपापून उभा राहतो. आमची अबिलिटी ही आमची आहे, त्याच्याकरता महाराष्ट्राने काही दिलं नाही आम्हाला. तुमच्या आर्ग्युमेंटची मांडणी त्याची आपण आता फोड करूया. तुमची मांडणी ही सांस्कृतिक गोष्टींच्या आधारावर आहे का ती प्रशासनिक स्ट्रोक आर्थिक कारणांवर आहे? मी तुम्हाला उत्तर सरळ सांगतो. एक पिरियड असा होता ऑलमोस्ट टिल जांबुवंतराव, जोपर्यंत ही मागणी मी भावनिक किंवा तुम्ही म्हणता सांस्कृतिक म्हणाल अशी होते. हे सगळं विश्लेषण डॉक्टर साहेब मी पुन्हा सांगतोय, माझ्या विदर्भ गाथेमध्ये मी ह्याचा अनालिसिस केलेला आहे. त्या पिरियड नंतर विथ द सबमिशन ऑफ द दांडेकर कमिटी रिपोर्ट, ज्याच्यात विदर्भाचा बॅकलॉग काढला, जो रिपोर्ट महाराष्ट्र सरकारने ऍक्सेप्ट केला नाही, दांडेकर कमिटीच्या नंतर एक जाणीव निर्माण झाली, एक जागृती निर्माण झाली की विदर्भाचा मागासलेपणा हा काही फक्त कल्चरल डिफरन्समुळे शार्प होत नाहीये, पण फिजिकल डिफरन्सेसमुळे, डिप्रायव्हेशन ऑफ डेव्हलपमेंटमुळे होतोय. माझ्यासारखा माणूस, माझा शाळेपर्यंतचं शिक्षण बिहारमध्ये झालं. बिहारी लोकांनी कधीच मला विचारलं नाही तू महाराष्ट्रातला कसा इथे काय करतोय, पण तिथे झालं. कॉलेजचं शिक्षण माझं वाडिया कॉलेज विचारावं लागतंय कारण त्यांची संख्या वाढत चालली आणि त्याचा मुंबईवर ताण येतोय म्हणून विचारलं. बरोबर आहे, जरूर विचारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.